मी स्नेहल जोशी. नमस्कार. माझी आई साधना मराठे हिच्या 2 कविता वाचणार आहे. पहिली कविता आहे अनामिका. एक होती अनामिका, ती होती व्यंगचित्राची रेखा. एक होती अनामिका, ती होती व्यंगचित्राची रेखा. तिच्या सुमार रूपाच्या दर्शनाने मनात उठती आक्रंदने. तिच्या सुमार रूपाच्या दर्शनाने मनात उठती आक्रंदने. तिची करावीशी वाटते कीव, परंतु शरीराला जाणवते सुन्नशी हीव. विधात्याची असते अघटित करणी, विधात्याची असते अघटित करणी. तिला घडवताना रिकामी होती का त्याची झरणी? त्याला काहीच का भरता आला नाही तिच्यात एखादा मोहक रंग? त्याला काहीच का भरता आला नाही तिच्यात एखादा मोहक रंग? त्यामुळे बदलला असता बाह्य रंग. पण देवाने आणि दैवाने केली तिची क्रूर चेष्टा. पण देवाने आणि दैवाने केली तिची क्रूर चेष्टा. नाव लोभस असूनही लागला तिला बट्टा. नाव लोभस असूनही लागला तिला बट्टा. आईची आणखी एक कविता. सय. कित्येक दिवस सांगीन म्हणते माझ्या मनाचे गुपित. कित्येक दिवस सांगीन म्हणते माझ्या मनाचे गुपित. पण ओठा वाटे निघण्यास शब्द होत नाहीत धीट. पण ओठा वाटे निघण्यास शब्द होत नाहीत धीट. तुझ्या स्मृतीने मनाचे चौखूर उधळले वारू. आठवणींच्या भोवऱ्यात कसे त्यांना सावरू. आठवणींचा भ्रमर गंध घेऊन येई. त्याच्या सुगंधाने मन तृप्त होऊन जाई. त्याच्या सुगंधाने मन तृप्त होऊन जाई.